शिवसेनेनं काश्मीरमध्ये जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीमधील 1000 पैलवानांनी शिबिरात रक्तदान केलं। तर एकनाथ शिंदेंना काश्मीरचं राज्यपाल व्हायचंय असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रहार पाटील यांच्यासह पैलवानांनी सिंदूर महारक्तदान शिबिरात रक्तदान केलं। महारक्तदानासाठी सांगलीतील 1000 पैलवान शिवसेनेचे नेते श्रीनगरमध्ये दाखल झाले होते। यावेळी एकनाथ शिंदेंचं स्थानिकांनी जोरदार स्वागत केलं। तसंच महिलांनी त्यांना राखी बांधली। स्थानिक नागरिकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। बैसरन व्हॅलीतील हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शहा यांचे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी श्रीनगरला आले होते। तर इकडे मुंबईत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावरून वेगळं समीकरण जुळवून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा, मी जम्मू काश्मीर पाहून येतो, हे पाहायला गेले असतील। महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल। संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला पर्यटनाचाही संदर्भ जोडून टाकला। पर्यटनाला जातात ते, इथे महाराष्ट्रात काही काम नाहीये। महाराष्ट्रात त्यांना फडणवीस, त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची अरेरावी ही मान्य करत नाहीत। त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून काय उत्तर देण्यात आलं तेही आता पाहूया। घरात बसून कोणाची मदत होत नाही, फेसबुक समोरून कोणाची मदत होत नाही, तर रस्त्यावर उतरून सीमेवर जाऊन लोकांची मदत केली जाते। याला एकनाथ शिंदे म्हणतात। त्यांच्या उंचीपर्यंत हे लोक पोचूच शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गना करतायत, अशा प्रकारची विधानं बोलतायत। या लोकांचा, या खालच्या पातळीवरच्या लोकांचा आम्ही निषेध करतो। राज्यपाल पदाच्या टीकेवरून दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा लढाई सुरू झाली। आता ही लढाई कोणत्या वळणावर जाते हे लवकरच स्पष्ट होईल। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर। शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून वाद पेटलाय। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे एकीकडे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे कबूतरखान्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत। मात्र वेळ पडली तर शस्त्रही हाती घेऊ असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला। त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अजूनही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत। त्याविरोधामध्ये कारवाई सुद्धा केली जाते। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला, आम्ही शस्त्र पण उचलू। कबूतरखान्याच्या प्रश्नावरून जैन मुनींचा हा आक्रमक पवित्रा। शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून सध्या मुंबईत कमालीचा वाद पेटलाय। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी आणली, पण या बंदीला विरोध करत बुधवारी जैन समाज आक्रमक झाला होता। ताडपत्रीने झाकलेला कबूतरखाना हिंसक पद्धतीने आंदोलन करत पुन्हा खुला केला गेला। गुरुवारी याविषयी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं कबूतरखान्यांची बंदी कायम ठेवली आहे। दरम्यान मुनी निलेशचंद्र विजय यांनी या कबूतरखान्यांच्या प्रश्नी शांततेनं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय। लवकरच याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरवू असंही त्यांनी सांगितलंय। आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन, आम्ही शांतीप्रिय आहे। आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनं दादा, आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला, आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस, धर्माच्या विरुद्ध, अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही। धर्माच्या विरुद्ध राहिलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। दरम्यान कबूतरखान्यांवरून वाद पेटलेला असतानाच दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे।
कबूतरखान्याबाबत कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावं याकरता प्रयत्न केले जात आहेत. दादर कबूतरखाना ट्रस्टकडनं आता कबुतरांना दाणे टाकले जाऊ नयेत आणि कुठल्याही पद्धतीचे लेखी आदेश मिळाले नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. अशाच पद्धतीचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्याही पद्धतीने कायद्याचे उल्लंघन होऊ नये याकरता अशा पद्धतीचा हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे याबाबत मौखिक परवानगी देण्यात आली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची लेखी परवानगी ही देण्यात आलेली नाही. कबुतरांना खाणे देऊ नये असा कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं तर कबूतरखाना परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांचा जादा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दरम्यान कबुतरांना दाणे टाकण्यास हायकोर्टानं बंदी घातलेली असतानाच एका व्यक्तीनं कारच्या टपावर टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवण्याचा प्रकार समोर आला होता. त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में. आपके इधर ये करने को जगह नहीं है? आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना. 12 गाड़ी और आ रही है. अच्छी बात है, अच्छी बात है. आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो. नहीं नहीं, आप सही हो. आपके इधर जगह नहीं है ये करने को. वहाँ पे डालने के लिए मना किया है ना. नहीं नहीं, आप सही हो. यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या कार चालक महेंद्र संकलेच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. अंग त्यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये पोलीस तर पोलिसांची कारवाई करतायत, परंतु आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा परवाना कसा रद्द करण्यात येईल, कारण अशा प्रकारची कुठली परमिशन आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणालाही दिली जात नाही. आणि असं जे हायकोर्टाच्या निर्देशाचं किंवा सूचनांचं पालन जर कोणी करत नसेल तर आरटीओ डिपार्टमेंट त्याच्यावर कठोर कारवाई करेल. केवळ दादरमध्येच नव्हे तर गिरगाव चौपाटी परिसरातही कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर आलाय. कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी DB मार्ग पोलीस ठाण्यातही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय. एकूणच कबूतरखान्यांवरून वाद पेटल्याचं दिसतंय. कबूतर हा मुका जीव आहे, तो जगलाच पाहिजे. मात्र याच वेळी माणसाचा जीव महत्वाचा नाही का याचाही विचार भूतदयेच्या नावावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी करायला हवा. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमधील मटण, चिकन शॉप आणि सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. या आदेशावरून नवा वाद पेटलाय. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यच हिरावून घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका आदेशानं नव्या वादाला तोंड फुटलंय. हा आदेश आहे तो म्हणजे 15 ऑगस्टला पालिका क्षेत्रातील कत्तलखाने 24 तास बंद ठेवण्याचा. या निर्णयानुसार शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसंच मोठ्या जनावरांची कत्तल करणारे सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत. सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे. दरम्यान या आदेशावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तीव्र आक्षेप घेतलाय. यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात? आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? काय तमाशा लावलाय? जितेंद्र आव्हाड इथेच थांबले नाही. आव्हाडांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाला धारेवर धरलं. मांसाहार विरुद्ध शाकाहारी असा वाद पेटवण्याचा हा डाव असल्याचा आरोप करत आव्हाडांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधक एकवटले आहेत.
आमदार आदित्य ठाकरेनेही आव्हाडांच्या सुरात सूर मिसळत या निर्णयाला तीव्र विरोध केलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनीही या वादात उडी घेत सरकारला उपरोधिक टोला लगावलाय. हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. आता त्या महापालिकेने निर्णय घेतला, मग त्यांना सांगा 12 महिने मटण बंद करून टाका, असे निर्णय घेत असतील. असं आहे की कोणी काय करावं या व्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही त्या ठिकाणी आता बंधनं घालत लागते असतील. मला वाटतं की काही सणाच्या पुरतं मर्यादित आपण समजू शकतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या आदेशाबाबत सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनरने असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण. कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल. कल्याण डोंबिवलीत काय झालं एकदा मला चेक करावं लागेल. चिकन मटण शॉपवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विरोधक आणि सत्ताधारी दोघेही आरोपांच्या सुऱ्या एकमेकांवर फिरवत आहेत. मात्र काय खावं आणि काय नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. यावर बंधन घालणं कितपत योग्य आहे असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.